दर्यापूर नगर परिषदमध्ये 45 वर्ष जे नगरसेवक राहिले, उपाध्यक्ष झाले, अध्यक्ष झाले, असा मुस्लिम बहुल भागातला चेहरा म्हणजे शादत का पठाण आज ते आपल्यात नाहीत, पण त्या बाबली शहरातील हिंदू मुस्लिम कुठल्याही जातीचं त्यांच्यावर एवढं प्रेम होतं की आज त्यांचा मुलगा अहमद खा पठाण हे सुद्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष बनले। तुम इतने होटो से चुन के आ गए, ये सब जनता का सपोर्ट है। जनता इतने साल से तुम्हारे पीछे क्यों है? आता स्वीकृत सदस्य म्हटलं नगर परिषदमध्ये निवड झाली। प्रकाश पाटलांना पण एकलं बांधदारपणा केला, जवळ होते त्यावेळेस दूर दूर होतं, पण आता जवळ आल्यानंतर दूर गेल्यानंतर जवळ जेव्हा आले की नाही तेव्हा बाबाराव पाटलाला ध्यानीमध्ये नसताना बाबा स्वीकृत नगरसेवक केलं, हे कमालच केली बाबा। म्हणजे मित्रत्व कशाला म्हणतात हे पहिल्यांदा अनुभवलं का हो काका? बाबाराव पाटील म्हटलं असं लोकांच्या ध्यानीमध्ये नव्हतं ना। नाही, कसं आहे की आपण अगोदर दुसऱ्यांना चान्स दिला, त्यांचं कोणी नाही झाला, त्यांचं झालं नाही म्हणून आपला नंबर लागला नाही। लोक भाऊचं असं आहे की ज्याला शब्द दिला त्याचं ते काम करतात। तुम्हाला अगोदर शब्द दिला होता का तिने? नाही नाही, ते घरवाला दिला होता। मग त्याने शब्द पलटवला का तो घरवाला नाही दिला? पलटो नाही, त्यांचं जमलं नाही, त्यांचे कागदपत्र बरोबर नसल्यामुळे त्यांचं होऊ शकलं नाही, म्हणून माझा नंबर लागला। तुम्ही कोणत्या म्हणजे जे पात्रता असते स्वीकृत नगरसेवकाची, तशी कोणती पात्रता आहे की तुम्ही त्याच्यात बसले? सोसायटी आहे, चॅरिटी कमिशनरची सोसायटी आहे, म्हणजे अन्नपूर्णा आदिवासी विकास संस्था, हां आणि गेल्या 25 वर्ष 30 वर्षाहून मी चालवतो आहे ते। पण हा आनंद दादा छे ना, दोस्ताना बोलत येईन। नाही 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 नाही, दोस्ताना का आता खाली पद चाललं तर कोणाला जात लागेल की नाही भाऊ? मग तुमच्याशिवाय बाकीचे लोक नव्हतेच का दर्यापुरात? कुठे सापडणार आहे? सारे कागदपत्र पाहिजेत ना जागेवर, तर आम्ही त्याने पहिलेच तर दिलं होतं। हे राजकारणी लोक एखाद्याला जर समजा स्वीकृत सदस्य घ्यायचं असलं तर ते कसे घेतात आणि काय घेतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जुनं मित्रत्व प्रकाश पाटील भारसाकडे यांनी निभवलं, आणि अनुभवी माणूस पाहिजे हे इथं अगोदर सांगत होतं आपण, आता हे थोडेसे कमी अनुभवी पडतात। मित्रत्व आहे त्याच्यात आम्ही जीव देतो, जर सांगितलं ते इतक्या वर्षाचा 50 वर्षाचा दोस्ताना आहे भाऊ, असं आहे का तो? मनात तोडला होता ना बा तुम्ही नाही, पहिले तरी तोडला तिकडे नव्हता, तुम्हाला असं वाटलं हे दोस्ताना आता पण तुम्हाला असं पक्ष दिसलं ते, पक्ष तर वेगवेगळे झाले तुमचे। पण आम्ही तो एकाच जागावर होतो ना। तिकडे प्रकाश पाटलाला म्हटलं त्याच्या दोस्ताना बाबाराव पाटला सोबत होते का नाही, त्यानं त्याचा म्हणून बरोबर स्वीकृत सदस्य म्हणून घेतला। म्हटलं तिकडे सुधाकर पाटलाचा दैनाटपती ईश्वर गुंतले आपण ती खाल्ली तरी त्या माणसाने त्यानं वरती घेतलं, म्हणजे ईश्वर भाऊ स्वीकृत सदस्य झाले, पण तुमचं ध्यानीमध्ये नव्हतं। म्हणजे तुमचं की बीजेपीचा आरपीआय का कोणत्या कोणत्या पक्षाचा मला पक्ष नव्हता, पक्ष नव्हता का नाही, तरी तुमच्यासाठी सामाजिक कार्यकर्ता, दान धर्म त्याच्यामुळे तुमचाही नंबर लागला, पण तुमचं की ध्यानीमध्ये नव्हतं। पण हे आपण अगोदर सांगत नव्हतो, स्वीकृत सदस्य त्यांनाच बनवले जाते ज्यांच्यात अनुभव, त्यानंतर सामाजिक क्षेत्रात जे लोक असतात, त्यानंतर ज्यांना रतन टाटा म्हणून आपल्या दर्यापुरात ओळखले जाते, असे रामूभाऊ मालपानी अपेक्षा नसताना बाबा स्वीकृत सदस्य झाले। तुम्हाला सर्वांना आमचे नेते आहेत, मळकरावचे आहे, सुधाकर भाऊ आहे, सुनील पाटील गावंडे आहे, यांनी जे ठरवलेलं आहे ते त्यांचा मोठेपणा म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं, मला माहीत नव्हतं। म्हणजे माहीत न पडता जर स्वीकृत सदस्य झाले एकदम वेगळ्याच मनात उच्चंब झालं असे। खूप आनंद झाला। धन्यवाद। अशा पद्धतीने काँग्रेसचे 2 रामूशेठ मालपानी आणि ईश्वर भाऊ बुंदिले, त्यानंतर BJPचे 1 बाबाराव पाटील बरवट यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली, आणि उपाध्यक्षपदी अहमद का शादत का पठाण यांची नगर परिषद दर्यापूरपदी उपाध्यक्षपदी निवड झाली। असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह।